दिगंबर दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत दत्त 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 दिगंबर दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत नसे जन्म मृत्यू नुरे काही खंत ना प्रारंभ मध्य नसे काही अंत दत्त 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 गुरुदेव दत्त 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 दिगंबर दत्त असे दिव्य शांत दिसे भव्यता ही तुझी मूर्तिमंत नाम घोषात लाभे आम्हा दत्त दत्त नमन नाम जपमाळ घुमते दिगंत दत्त 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 गुरुदेव दत्त 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 दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिशाहीन आम्ही तुझ्या चरणासी गमते ना काहीही गुंते मती कृपाही तुझी लाभू दे पामरासी यशवंत हो दे लाभून गती दयावंत दत्त असे जो अनंत निष्णांत भगवंत तो कीर्तिवंत नसे जन्म मृत्यू नुरे काही खंत ना प्रारंभ मध्य नसे काही अंत दत्त 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 गुरुदेव दत्त 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 दिगंबर दत्त तुम्ही जाण ठेवा घडो नित्य सेवा दिसे ठाई ठाई आम्हा दत्त दत्त दत्तात्रय तू साई तू आई अनसुया आई तू दत्तात्रय तू साई तू आई अनसुया आई अनसुया अनसुया सर्वत्र अनसुया 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 सर्वत्र अनसुया गाणगापुरी आले दत्त भेटीला पुत्र भेटीचा सोहळा पाहिला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गाणगापुरी आले दत्त भेटीला पुत्र भेटीचा सोहळा पाहिला तू दत्त तुझी माता तू आई सौख्यदायी अनसुया अनसुया सर्वत्र अनसुया 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 सर्वत्र अनसुया साई भक्तांना साक्षात्कार घडला तुझी आस्वरूपी साई देखिला साई राम साई श्याम
श्याम साई राम साई श्याम साई राम साई श्याम साई राम साई श्याम साई भक्तांना साक्षात्कार घडला तुझी आस्वरूपी साई देखिला तू श्रद्धा तू सबू बसायचा प्रयत्न करा. एकदम शिस्तबद्ध रीतीने एकामागे बसायचा प्रयत्न करा सगळे लोक. आज वैशाख पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमा आपण म्हणतात त्याला. पौर्णिमा जी आहे ती मनुष्याला पूर्णतेकडे नेण्यासाठी प्रेरित करते आणि पूर्णता मनुष्याला ज्ञानामुळेच मिळते. डोळ्यांनी माणूस आंधळा जर असला तर त्याला पूर्ण जीवन काढणं कठीण जाते. याच प्रकारे ज्ञानरूपी डोळे जर आपल्याजवळ नसतील तर आपलं जीवन समाधानात सुखात शांतीत जगणं खूप कठीण जाते. म्हणून ज्ञान खूप आवश्यक आहे. तर आज आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. सर्वात आधी श्री गणेशाचं ध्यान करू. गणपतीचं ध्यान करा. दोन्ही हात जोडा, डोळे बंद करा. ओम प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्याम्या पठे नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरो प्रभु सर्वसिद्धिकरो प्रभु. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुचं ध्यान करा. प्रभू श्रीरामाचं ध्यान करा. श्री विठ्ठल रुक्माईचं ध्यान करा. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ओम या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्ष्यमामृतात्. ओम गणगणगणात् बोते गणगणगणात् बोते गणगणगणात् बोते. ओम नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः.
ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. म्हणा. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई. सद्गुरु साई. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ तुझे. ओम श्री जय जय अनसुया माता. ओम श्री जय जय अनसुया माता. ओम श्री जय जय. ओम श्री जय जय अनसुया माता. ओम श्री जय जय अनसुया माता. ओम श्री जय जय अनसुया माता. ओम श्री जय जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सियावर रामचंद्र की. पंढरीनाथ महाराज की. रुक्मिणी माता की जय. महाबली हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. करी सब कोई. गुरुची कृपा, गुरु महाराजची कृपा यांच्यावर होते, तर सगळे देवी देवता त्यांच्यावर कृपा करतात. हनुमान चालिसामध्ये पण सुरुवातच आहे की गुरुचरण सर्वजराज याच्यापासून सुरुवात आहे. आणि अजून म्हटलेलं आहे की जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाही. म्हणजे हनुमानजी महाराज गुरु माऊली जशी कृपा करतात तशीच तुम्ही कृपा करा. तर गुरुचं स्मरण हनुमान चालिसामध्ये 2 वेळा आलेलं आहे. आणि भगवान श्रीरामांचे जे राम मंदिराच्या आपण प्रांगणात बसलेला होतो त्यांचे वसिष्ठ विश्वामित्र 2 गुरु होते. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की किती सेवा केली रामाने. रामाचा जन्म झाल्यानंतर शंकरजीला खूप इच्छा झाली की आपण रामाचं दर्शन घ्यावं. आणि पूर्ण अयोध्येमध्ये खूप गर्दी, म्हणजे त्या रामापर्यंत पोहोचू शकू की नाही याची गॅरंटी नव्हती. आणि शंकरजी आले तर खरी, सोबत काकभूषुंडी आले. शंकरजीने विचार केला की आता कसं दर्शन घ्यावं. तर शंकरजीने ज्योतिषाचं रूप घेतलं आणि जे काकभूषुंडी होते सोबत त्यांनी शिष्याचं रूप घेतलं. पण आता ज्योतिष्य बनल्यावरही कसं काय जाऊ शकू. तर भगवान रामांनी काही लीला केली की रडायला सुरुवात केली. खूप जोरजोराने रडायला लागले. प्रत्येक प्रयत्न केला रामाला शांत करण्याचा, पण राम काही बाल रूपातले जे राम होते ते शांत होत नव्हते. आखरी आई वडील घरातले सगळे काही परेशान झाले की आता मार्ग कोणता आहे. म्हणे पहा, कोणी राज्यात कोणी महात्मा असेल, कोणी ज्योतिष्य असेल, कोणी असेल तर आणा आणि माझ्या रामाला काही करून त्याचं रडणं थांबवा. त्या गर्दीतून पाहत गेले सैनिक लोक तर दिसले ज्योतिषाच्या रूपात काकभूषुंडी आणि शंकरजी. त्यांना काही माहिती नव्हतं की शंकरजी, कारण ज्योतिषाचं रूप घेतलेलं होतं. तर म्हणजे लवकर चला, तुमची आवश्यकता आहे. राम खूप रडत आहेत. तर शंकरजी म्हणाले त्या ज्योतिष रूपातले की हीच तर वाट पाहत होतो मी. आणि रामाने बरोबर लीला केली, मला बोलवायची. गेले आणि त्यांनी म्हटलं त्या ज्योतिषाने शंकरजी रूपातले की मी खूप सिद्ध आहे, खूप शक्तिशाली आहे, माझी एक दृष्टीच पडेल तर तुमचा राम शांत होऊन जाईल, त्याला लवकर आणा माझ्याजवळ.
तर रामाला आणलं आणि रामाकडे पाहिल्यावर राम शांत. जवळ घेतलं, म्हणे जवळ द्या. ते काकभूषुंडी जे होते शिष्य, त्याने प्रभू मी तुमची साथ दिली, माझे काही लक्ष द्या, मलाही थोडंसं दर्शन घेऊ द्या, माझ्याही जवळ द्या रामाला. म्हणे चरण तुमच्याकडेच आहेत, तुम्ही दर्शन घेऊन घ्या, शंकरजी म्हणाले. तर अशा प्रकारे त्यांनी रामाला शांत केलं. आणि रामाच्या आई वडिलांनी म्हटलं की याचं काही भविष्य सांगा, की पुढे हा काय करणार आहे. म्हणे हा राहणार नाही, वनवासात निघून जाईल. म्हणे वनवासात निघून जाईल, म्हणे या गुरुची सेवा करायसाठी निघून जाईल. लहानपणी इकडे आल्यानंतर तुम्हाला म्हणजे वधू मिळून जाईल, लग्न होऊन जाईल. तर खूप खुश झाले असं ऐकल्यानंतर दोन्ही गोष्टी. पुढे काय घडणार आहे तर काही माहिती नव्हतं. त्याच्या आईवडिलाला पण हा प्रसंग इथं खतम झाला. तसंच गौतम बुद्धाची कहाणी आहे. गौतम बुद्धाचा जन्म झाला तर एक गुफेमधून महात्मा आले. ते कधीच बाहेर निघत नव्हते, किती वर्षापासून गुफेमध्ये तपस्या करत होते. आणि गुफेमधून आल्यानंतर तसे ते राजमहालामध्ये गेले, कारण की गौतम बुद्ध जे होते त्यांचं नाव सिद्धार्थ होतं आणि ते राजाचे सुपुत्र होते. तर महात्माने म्हटलं की हा जो तुमचा मुलगा आहे मला याचं दर्शन करू द्या. म्हणे असं काय आहे विशेष याच्यात ज्यावर मला की याच्यात दर्शन करू दे. म्हणजे ते मी नंतर सांगेन, पण मला दर्शन करू द्या. तर त्या महात्माने दर्शन केलं. त्यांच्या वडिलांनी पण म्हटलं की याचं भविष्य सांगा. तर म्हणे हा खूप मोठा महात्मा बनून जाईल, संन्यासी बनून जाईल. असं म्हटल्याबरोबर ते राजा जे होते ते घाबरले की मी राजा आणि माझा मुलगा संन्यासी बनून जाईल. तर त्यांनी महात्म्याला नमस्कार केला. महात्मा निघून गेले. आणि त्या राजाने म्हटलं सिद्धार्थाच्या वडिलांनी की बाकीचे सगळे ज्योतिष्य बोलवा, आपल्या इकडे जितके ज्योतिष्य आहेत सर्वांना ज्योतिष्यांना बोलवा आणि विचारायचं भविष्य. सगळे ज्योतिष्य जमा केले जातात आणि विचारले जाते. कोणी काही सांगते, कोणी काही सांगते. तर ते ज्योतिष्य म्हणतात की हा जो तुझा मुलगा आहे हा झाला तर खूप मोठा चक्रवर्ती राजा होऊन जाईल, नाही तर मग हा खूप मोठा संन्यासी होऊन जाईल. म्हणजे दोन प्रकारच्या भविष्यवाणी केल्या. आता एकाच व्यक्तीच्या दोन भविष्यवाण्या कसे आहेत की राजाही होईल, संन्यासी होईल. तर कन्फ्युजनमध्ये आले त्यांचे आई वडील. तर मग मुलगा सिद्धार्थ मोठा मोठा व्हायला लागला. आणि मोठा मोठा होता होता त्यांच्या वडिलांनी ठरवलं की याला असं ठेवायचं राजमहालामध्ये की याला बाहेरची हवाच नाही लागली पाहिजे, बाहेरचं जग काय ते समजलंच नाही पाहिजे. तर त्यांनी राजमहालातच मंदिर बनवलं. राजमहालातच त्यांनी मित्र बोलवत गेले खेळायसाठी. आणि सगळं काही राजमहालातच त्याला मिळून जात होतं, म्हणजे त्याला बाहेर निघायचं कामच नाही. असं करता करता गौतम बुद्ध जे आहेत ते विवाह झाले. विवाह झाले तर त्यांच्या विवाहाचं त्यांनी प्रयत्न केला त्याच्या वडिलांनी की याचा विवाह करून द्यावा, म्हणजे हा संन्यासी होणार नाही, महात्मा होणार नाही. तर एक मुलगी पाहिली यशोधरा नावाची आणि तिच्यासोबत सिद्धार्थाचा विवाह करून दिला. विवाह करून दिला. एका वर्षानंतर मुलगा झाला. आता वडिलांना पक्का विश्वास झाला की आता माझा मुलगा संन्यासी होणार नाही. आणि मग त्यांनी जे नियम कठीण केले होते की बाहेर जाऊ द्यायचं नाही, ते थोडे थोडे ढील व्हायला सुरुवात केली. आणि सिद्धार्थ एक दिवस म्हटलं की मी आजपर्यंत नगर पाहिलं नाही, मला सगळ्या सुखसुविधा तुम्ही या वैभवातच दिल्या, या राज्यातच दिल्या, राजमहालातच दिल्या, पण आता मला हे आपलं नगर पाहायचं आहे कसं आहे. तर म्हणे ठीक आहे. तर पूर्ण नगर जे आहे सिद्धार्थ यायच्या पहिले पूर्ण सजवले जाते. पूर्ण रस्ते पुराने सजवले जातात आणि पूर्ण वाजंत्र शहनाई सर्व काही इतकं वातावरण चांगलं बनवतात की आणि सिद्धार्थाचा रथ निघते घोडे लावून. तर सिद्धार्थ पाहते जे काही ते काही आनंदच आनंद. आणि जिथपर्यंत सजावट असते रस्त्याची तिथपर्यंत त्यांना नेलं जाते, त्याच्या पुढे काही नेलं जात नाही. आणि सगळ्यांना समजावून सांगितलं जाते. म्हणजे सिद्धार्थ बाहेर जायच्या पहिलेच त्याच्या वडिलांनी सांगून ठेवलेलं असतं की वातावरण असं बनवा की सिद्धार्थाला बाहेरचं म्हणजे काही लक्षात नाही आलं पाहिजे काय दुःख आहे बाहेर. तर म्हणे ठीक आहे.
सिद्धार्थ फिरून येतात, खूप आनंदित होतात की नगरात गेले, पण त्यांच्या मनाला समाधान झालेलं नसते. मग काही महिन्यानंतर ते पुन्हा म्हणतात की मला पुन्हा नगरात जायचं आहे, माझं नगर पाहायचं आहे. तिथपर्यंत अजून त्यांचा मुलगा जो राहुल आहे तो मोठा झालेला असते आणि वडिलांनाही पक्का विश्वास आलेला असते की आता हा संन्यासी होणार नाही. तर ते काही तयारी करत नाहीत, रथ देतात आणि त्याला पाठवून देतात सिद्धार्थाला. तसं सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्ध बाहेर जातात रथात बसून. तर बाहेर गेल्यानंतर त्यांना पहिलं जे दिसते तर ते एक म्हातारा व्यक्ती दिसतो, खूप म्हातारा झालेला, कंबर झुकलेली, केस पांढरे झालेले, दात पण. तर सिद्धार्थांनी कधीच म्हातारा व्यक्ती पाहिलेला नसते, कारण की त्याला महलात या प्रकारे ठेवलेला आहे की त्याला म्हातारा कधी दिसलंच नाही पाहिजे. तर त्याच्या आश्चर्याची सीमा नाही राहिली की मी काय पाहून राहिलो, हा माणूस असा का आहे. सिद्धार्थांनी म्हटलं, त्याच्यासोबत छन्ना होता, त्याला म्हटलं की हे कोण आहे, हा माणूस असा का झाला. तर त्या छन्नांनी म्हटलं त्याच्यासोबतच्या सेवकांनी की हा माणूसच आहे, पण वय होता होता हा असा म्हातारा झाला. म्हणे म्हातारा म्हणजे काय. म्हणे म्हातारा म्हणजे हे जे रूप दिसून राहिलं तुला, हे म्हणजे हा आपल्यासारखाच होता, पण आता हा त्याचं रूप असं झालेलं आहे, हा म्हातारा झालेला आहे. तो खूप विचारात खोल पडला की हे काय आहे, मी काय पाहून राहिलो, काय ऐकून राहिलो, त्याच्या कळण्याच्या बाहेरच्या गोष्टी होत्या. मग अजून पुढे गेला सिद्धार्थाचा रथ. तर पुढे गेल्यानंतर त्याला एक मौत दिसली, मरण झालेलं, आणि त्याला घेऊन चालले. तर सिद्धार्थांनी म्हटलं की हे काय आहे या माणसाचं. तर म्हणजे मृत्यू म्हणजे याच्या शरीरातून प्राण निघून गेला, आता याच्या शरीराची हालचाल होणार नाही, हा बोलू शकणार नाही, पाहू शकणार नाही, हा निष्प्राण झाला, याचं जीवन खतम झालं. म्हणून याच्या घरातल्या लोकांनी हे क्रियाकर्म करायला घेऊन चालले. म्हणजे क्रियाकर्म म्हणजे काय माहितीच नव्हतं काही. असं सुखात वाढवलं की ह्या गोष्टी दिसूच नाही दिल्या. म्हणजे म्हातारा व्यक्तीने दिसू दिला, मरण काय असते ते नाही दिसू दिला, काही माहीत पडू नाही दिलं. तर म्हणे चला आपणही जाऊ त्याच्यासोबत सोबत स्मशानात. तर बुद्ध त्या स्मशानात जातात त्या छन्नासोबत आणि पाहतात की लाकडावर झोपलेला आहे. म्हणे लाकडावर कोण झोपलं. म्हणे आता याला अग्नी देते, कारण की त्याचं शरीर काहीच कामाचं नाही राहिलं. पूर्ण अंतिम संस्कार होईपर्यंत, राख होईपर्यंत बुद्ध पाहत राहतात टक लावून. त्यांच्या समजण्याच्या पलीकडच्या आज गोष्टी असतात. आणि आग तर तिकडे जळत असते त्या स्मशानामध्ये त्या चितेची, पण त्यांच्या आज मनामध्ये आग लागलेली असते की हे काय आहे, काय घडून राहिलं. मग ते स्मशानातून निघतात. तर तिसरा व्यक्ती एक दिसतो, ज्याचं वय काही नसते, 40-45 वर्षाचं असतं, पण तो इतकं खोकलत असते आणि खोकलता खोकलता कफ निघते बाहेर, रक्त निघते बाहेर. म्हणे याला काय झालं. म्हणे हा रोगी आहे. म्हणजे रोग काय असते. म्हणजे शरीरातलं काही असंतुलन झालं, शरीरातलं पंचतत्वाचं, तर हे रोग निर्माण होतात. म्हणे मग काय होते. मग म्हणे ही अशी स्थिती होते जे आपण पाहिलं, याला स्मशानामध्ये जाळलं, तसंच हा पुढे चालून काही महिन्यानं म्हणा, काही दिवसानं म्हणा, याचं मरण होऊन जाईल, हाही मरून जाईल आणि याला स्मशानामध्ये अग्नी दिल्या जाईल. मग म्हणे हे रोखल्याने जाऊ शकत का. गौतम बुद्ध म्हणाले हे मरण रोखल्याने जाऊ शकत का, रोग रोखल्याने जाऊ शकत का, आणि म्हातारपण रोखल्याने जाऊ शकत का. तर तो म्हणाला की मी तो छन्ना जो होता सेवा करणारा, घोड्याची सेवा करणारा त्याच्या राजमहालातला, म्हणे याचं उत्तर तर मी नाही देऊ शकत, माझ्याजवळ नाही आहे याचं उत्तर, कारण की मी का ज्ञानी नाही आहे. मरण रोखलं जाऊ शकते की नाही माहीत नाही, रोग रोखलं जाऊ शकते की नाही माहीत नाही, म्हातारपण रोखलं जाऊ शकते की माहीत नाही. मग अजून पुढे पुढे जायला लागले तर एक महात्मा दिसले झाडाखाली बसलेले डोळे बंद करून. तर गौतम बुद्धांनी म्हटलं सिद्धार्थांनी की हे कोण आहे, हे डोळे कोण बंद केलेले आहेत, कारण की त्यांनी कधी महात्माही पाहिला नव्हता, महात्माही त्यांना दिसले. म्हणे ध्यान काय असते. गौतम बुद्धांना माहितीच काही नाही, त्यांना काही कळूच दिलं नाही. तर हे सगळं इतकं त्यांच्या आतमध्ये हालचाल व्हायला लागली आणि मनाची व्यथा इतकी वाढून गेली. आता गौतम बुद्धांनी पाहिल्यानंतर इतकं त्यांचं मन एक तीव्र वैराग्य जागृत झालं की जर मला मरायचंच आहे. त्यांनी विचारलं त्या छन्नाला, जो सेवक होता, म्हणे हा जो म्हातारा झाला तसं मी म्हातारा होईल का. म्हणे हो. म्हणे माझी पत्नी म्हातारी होईल का. म्हणे हो. माझा मुलगा, म्हणे मुलगाही म्हातारा होईल. म्हणे माझाही मृत्यू होईल का. म्हणे हो. म्हणे तिचाही मृत्यू होईल का. तर म्हणे हो.
त्याच्यामुळे इतकं वैराग्य जागृत झालं की त्यांना असं वाटलं की आता मी हे राजमहल सोडून चालला जाऊ, माझं काहीच काम नाही आहे राजमहालामध्ये, असं त्यांच्या मनामध्ये संकल्प जागृत झाला. आणि ते राजमहालात गेले, रात्रभर झोपूनही शकले. आणि रात्री 3 वाजता तो जो सेवक होता छन्न नावाचा, त्याला उठवलं. म्हणे चल घोडा काढ, एक तुझा घोडा घे, एक माझा घोडा घे, दोघंही जाऊ आपण. तर दोघंही निघाले. रात्रीच्या वेळेस खूप जंगलात गेले आतमध्ये. आणि छन्नाला म्हटलं की आता हे जे कपडे आहेत, हे माझे कपडे तू घे, तुझे कपडे मला दे. हे राजमहालातले राजसी वस्त्र आहेत, खूप किमती वस्त्र, आता याचं मला काही काम नाही आहे. हे जे सोन्याचा टोप आहे माझ्या डोक्यावर, सोन्याचे दागिने, हे तू घेऊन घे, माझ्या बाबांना देऊन दे किंवा कोणाला दान करून दे. आणि तो घरी चालला जा, म्हणजे राजमहालात चालला जा, आणि मी जातो आता तपस्या करायसाठी. तर त्याच्या डोळ्यातून धारा वाहत होते त्या सेवकाच्या. पण गौतम बुद्ध एकदम शांत होते. आता पहा, त्यांनी एक डेथ बॉडी पाहिली, म्हणजे मरण झालेला व्यक्ती पाहिला, म्हातारा पाहिला, रोगी पाहिला, महात्मा पाहिले. हे चारही गोष्टी आपण पाहतच राहतो. पण गौतम बुद्धासारखं वैराग्य आपल्या आतमध्ये निर्माण होते का? कधीच नाही. कधीच आपल्या मनामध्ये आग लागत नाही की मी मरणार आहे, मी म्हातारा होणार आहे, मी रोगी होणार आहे. किती वेळा आपण रोगी होतो. आणि जे लोक जवान होते पहिले इथंच बसलेले आहेत काही काही, तर ते म्हातारे झालेले आहेत. पण आपल्या आतमध्ये ती वैराग्याची अग्नी नाही पेटली, जशी गौतम बुद्धाच्या आतमध्ये ती अग्नी पेटली होती. तर गौतम बुद्ध निघाले खूप घनघोर जंगलामध्ये आणि तपस्या करायला लागले. आणि एका गुरुजवळ जायला लागले. कधी या गुरुला विचारायचे, कधी त्या गुरुला विचारायचे. एका गुरुजवळ गेले ते, त्यांनी सांगितलं की तू उपवास कर, 1 दिवसभर काहीच खाऊ नको. तर गौतम बुद्धाने 3 दिवस काही खाल्लं नाही. मग म्हणे आता 3 दिवस खाल्लं नाही, आता तू हप्ताभर काही खाऊ नको आणि पाणी पण पिऊ नको. त्यांनी हप्ताभर खाल्लं पण नाही, काही पाणी पण पिले नाही. मग ते जे गुरु होते ते घाबरले. त्याला वाटलं की हे काय आहे, हा व्यक्ती कसा आहे. आणि त्यांनी हात जोडले त्याला, गौतम बुद्धांना, की म्हटलं की मी तुला जे पाहिजे ते मी देऊ शकत नाही, तो दुसरीकडे शोध घे. ते दुसऱ्या गुरुच्या शोधात गेले. असे प्रत्येक गुरुच्या शोधात गेले, पण कोणीच त्यांचं समाधान करू नाही शकलं. आखरी ते तपस्या करता करता त्याच्या शरीराची अशी हालत झाली, आणि त्यांच्या शरीराचं हालत तर अशी झाली, आणि नखही वाढले, केसही वाढले, जटाही वाढल्या, पण त्यांचं चेहऱ्यावर तेज एक वाढलं वेगळं. आणि त्यांचे 4-5 शिष्य झाले त्यांची तपस्या पाहून. आणि ते 4-5 शिष्य जे होते त्यांच्यासोबत राहायचे, त्यांची सेवा करायचे. आणि ते जे होते शिष्य ते एक टाईम खायचे. तर हे जे होते गौतम बुद्ध ते फक्त एका तांदूळाच्या दाण्यावर राहायचे. कधी कधी दिवसातून 1 वेळा तांदूळाचा दाणा, तर कधी 3 दिवसातून, कधी हप्त्यातून 1 तांदूळाचा दाणा. नंतर मग त्यांच्या शरीराची शक्ती इतकी कमजोर झाली ते की नदीमधून चालले होते, नदी पार करत. आणि ती नदी म्हणजे काही नदी नव्हती, म्हणजे सुकलेली होती, त्यात पाणी नव्हतं. ते निघाले, त्याच्यातून निघताच ते पडले मूर्छित. आणि त्यांच्या शरीरातली पूर्ण ताकद गेली गौतम बुद्धांची, की आता मी कसं करू, कसं जाऊ. तर ते स्वतःच शरीराचं पडल्यानंतर ओढत घासत जायचा प्रयत्न करू लागले. पण तिथंच ते बेहोश पडले. थोड्या वेळाने होशमध्ये आले. त्यांच्या शिष्याने पाणी टाकलं चेहऱ्यावर. आणि तितक्यातच एक बाई जी गाणं म्हणत चालली होती, की सिताराचा जो तार आहे, म्हणजे जो आपण तंबोरा वाजवतो, तर तिने गाणं म्हटलं. गाण्यामध्ये म्हटलं की तो तंबोऱ्याचा तार आहे, तो जास्त फिटी करू नका. त्या भाषेत त्या काळात म्हटलं की जास्त अडसू नका, की त्याच्यातून स्वर निघणार नाही. इतकंही ढिल्ला करू नका, तरी पण स्वर निघणार नाही. मध्यम ठेवा त्या सिताराचा जो तार आहे. तर गौतम बुद्ध लक्षात आलं की ही गोष्ट माझ्यासाठीच आहे. ही तपस्या मी आज इतकी केली अति प्रमाणात, की मी आज चालू शकून नाही राहिलो, बोलू शकून नाही राहिलो, पाहू शकून नाही राहिलो. आणि भोगही मला इतके भोगायचे नाहीत संसारातले. अति वासनेमध्ये जायचं नाही, अज्ञानातही जायचं नाही, आणि अति तपही करायचं नाही. मला मध्यम मार्गाने जायचं आहे. आणि गौतम बुद्धाच्या लक्षात आलं, आणि त्यांनी मध्यम मार्ग, आता आपण याचा मध्यम मार्गाचा अवलंब करावा.
असं त्यांनी संकल्प घेतला मनात. असा संकल्प घेतला आणि एक सकाळी एक महिला आली खीर घेऊन आली आणि तिने म्हटलं की महात्मा, ही खीर मी तुमच्यासाठी बनवलेली आहे दुधाची, तुम्ही ग्रहण करा. पण मी दुसऱ्या जातीची आहे, म्हणजे खूप कनिष्ठ जातीची आहे असं त्यांनी म्हटलं. त्या काळामध्ये जातीपातीचं खूप काही महत्त्व होतं. तर तिने म्हटलं की माझी जात खूप खालची आहे. तर गौतम बुद्ध म्हणाले की मला जातीपातीशी काहीच घेणं देणं नाही, आणतंय ती खीर आण. तिने म्हटलं की मला रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये माझे ज्या देवाची मी भक्ती करते ते देवता आले आणि त्यांनी म्हटलं की तू आतमध्ये जंगलात जा नदीच्या किनाऱ्यावर आणि तिथे एक महात्मा आहे, उपाशी आहेत खूप दिवसाचे, त्यांना तू एक खीर देऊन दे. म्हणून मी खीर आणलेली आहे. तर त्यांनी खीर ग्रहण केली, त्यांच्या शरीरामध्ये ताकद आली. पण जे 4-5 शिष्य होते ते म्हणायला लागले की आता हे भ्रष्ट झाले, यांनी खालच्या जातीच्या बाईच्या हातचे खीर खाल्ली आणि हे तपस्या करत होते, आता हे काही कामाचे नाही राहिले. आणि ते सोडून चालले गेले गौतम बुद्धाला. आणि गौतम बुद्धाला काहीच नाही, ते एकदम प्रसन्न होते. आणि कोणी आले तरी त्यांच्या मनाची स्थिती सारखीच, म्हणजे संत जे असतात आपल्यासारखी त्यांच्या मनाची स्थिती नाही होत. त्यांचं मन एकदम सम राहते, प्रत्येक परिस्थितीत शांत राहते. तर ते पिंपळाच्या झाडाखाली गेले, तुम्हाला माहितीच आहे पुढची कहाणी. आणि त्याच्यानंतर त्यांनी आत्मधून संकल्प घेतला की मी इथून तेव्हाच उठील जेव्हा मला माझ्या आत्म्याचं दर्शन होईल, जेव्हा मला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, जेव्हा मला संबोधी मिळेल, असा त्यांनी संकल्प घेतला. पण मनात विचार केला की आता हा संकल्प नाही घ्यायचा, आता सहज बनून जायचा आहे. जे मिळेल ते मिळेल, जे नाही मिळेल ते नाही मिळेल. कारण की त्यांनी पहिले किती कठोर तपस्या केली आणि त्यातून त्यांनी अनुभव घेतला की काय परिणाम झाला त्याचा शरीरावर. डोळे बंद केले, परमेश्वरासोबत एकरूप होण्याचा प्रयास केला. इतक्या वर्षाची भक्ती त्यांनी जी तपस्या केली होती ती आज फळ देण्यासाठी तत्पर झाली होती. आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ती प्राप्ती झाली, त्या आत्मज्योतीची आत्मसाक्षात्कार झाला. आणि ते सिद्धार्थ जे होते ते बुद्ध बनले. तरी बुद्ध पौर्णिमा आपल्याला सांगते की बुद्ध म्हणजे काय, शुद्ध. आणि बुद्ध म्हणजे काय, मुक्त. म्हणजे जे मुक्त आहेत तेच बुद्ध असू शकतात आणि जे शुद्ध आहेत तेच बुद्ध असू शकतात. आणि बुद्धाचा एक संदेश आहे की बुद्धम शरणम गच्छामी. म्हणजे काय, तुम्ही बुद्धीच्या शरण जा, सद्बुद्धीच्या शरण जा. रामायणामध्ये हेच म्हटलेलं आहे की ज्या सुमती वहा संपत्ती नाना, ज्या कुमती वहा विपत्ती निदाना. म्हणजे जिथे सुमती आहे म्हणजे सद्बुद्धी आहे तिथे संपत्ती आहे, आणि जिथे कुमती आहे म्हणजे वाईट बुद्धी आहे तिथे संकट आहेत, विपत्ती आहे. संगम शरणम गच्छामी म्हणजे तुम्ही संघटित व्हा. सज्जन लोक संघटित होतील. आज तुम्ही सगळे सज्जन लोक संघटित झाले तर आपला हा कार्यक्रम झाला. तर सज्जन लोक संघटित होतील तर आसुरी शक्तीपासून आपण आसुरी शक्तीसोबत लढाई करू शकू. आणि दुर्जन लोक संघटित होतील तर काय करतील की बॉम्बस्फोट करतील, कुठं काही करतील. तर चांगल्या लोकांचं संघटन वाढायला पाहिजे. म्हणून गौतम बुद्धांनी हा संदेश दिला. धम्मम शरणम गच्छामी म्हणजे तुम्ही धर्माच्या शरण जा. तर आता आपल्याला लक्ष झालं पाहिजे की धर्म कोणता आहे. तर कोणी मध्ये हा धर्म वेगळा आहे, तो धर्म वेगळा आहे. तर धर्म वेगळे नाही आहेत आणि धर्म एकच आहे. तो कोणता आहे, मानव धर्म, मनुष्याचा धर्म. म्हणजे आपण म्हणतो की हा धर्म आहे त्या देवा, हा ख्रिश्चन धर्म आहे, हा मुसलमान धर्म आहे. पण मानव धर्म जर कोणत्या धर्मामध्ये नाही आहे तर तो धर्म अपूर्ण आहे. मनुष्य मनुष्याच्या जर कामा नाही पडत आणि मनुष्य मनुष्याचं दुःख जर नाही जाणत तर तो धर्म कसला मग. म्हणून म्हटलेलं आहे की किसी के काम जो आहे उसे इंसान कहते हैं. आपण कामा पडलो दुसऱ्याच्या संकटात दुःखात तर आपण मनुष्य आहे. पराया दर्द अपना है उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याचं दुःख जर तो आत्मसात करू शकते, समजून घेऊ शकते, हलकं करू शकते तर तो मनुष्य आहे. कभी धनवान है कितना, कभी इंसान निर्धन है, कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में ना घबराए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कहीं धोखा कहीं ठोकर, कोई हंस हंस के जीता है तो कोई जीता है रो रो कर. म्हणजे
खूप काही आहे संपत्ती, तरी लोक रडतात. म्हणजे कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे घरी, तरी रडतात की काही नाही आहे आमच्याजवळ. देव म्हणजे तसाच तू असंच हो, तुझ्याजवळ काहीच नाही राहावं. मग सगळं जाणं सुरू होतं ते. मग ते लोक म्हणतात की आमच्याजवळ किती होतं पण आता काहीच नाही राहिलं. तर आपण जसं बोलतो ते शब्द काही नष्ट नाही होत, ते शब्द फिरून फारून व्याजासहित आपल्याजवळ येतात. म्हणून कधीच म्हणू नका लेकराला की मरून जा आता. मग पुढे चालून तो युवावस्थेत आला आणि कधी ॲक्सिडेंट झाला, आपण म्हणतो असं काऊन झालं, अचानक काऊन झालं. अचानक नाही होत कधीच काही, आपलेच शब्द असतात. आपण वारंवार निगेटिव्ह बोलतो, निगेटिव्हिटी टाकतो वातावरणात, दुसरं कोणीच नाही आहे. म्हणून आपण चांगलं बोललो पाहिजे, आपल्या घरात शुभ बोललो पाहिजे. जेव्हा भांडणं होतात आपल्या घरात तेव्हा आपण काय बोलतो हे आपल्याला याचं भान नसते. रागात आपण जे नाही बोलायचं आहे ते बोलून जातो. आणि मग त्यात काही असलं खूप निगेटिव्ह खतरनाक तर ते तसं व्हायला लागते. म्हणून आपले शब्द जे आहेत ते योग्य असले पाहिजे. हा जो फोटो ठेवलेला आहे हा पारड सिंगाचा आहे, अनुसया मातेचा. जसे गजानन महाराज होऊन गेले, साईनाथ होऊन गेले, तसेच हे अनुसया माता होऊन गेले. यांना आता समाधी घेऊन खूप वर्ष झालेले आहेत, तरी 25-1 वर्ष झाले असतील, 20-25 वर्ष. आणि यांचे खूप सारे चमत्कार आहेत. जसे गजानन महाराजचे 21 अध्याय आहेत तसेच त्यांचे 21 अध्याय आहेत, पारायण आहे. आणि नागपूरमध्ये पारडसिंगा गाव आहे, नागपूरच्या जवळ, काटोलपासून जवळ. तिथे खूप मोठं संस्थान आहे शेगावसारखं. महाप्रसाद रोज असते आणि यज्ञशाळा आहे. माता जो बसत होती ते विश्रांती स्थळ आहे, पलंग आहे, अखंड अग्नी आहे मातेच्या हातची. म्हणजे खूप काही गोष्टी आहेत. आणि तिथे प्रवेश केल्यानंतर असं वाटेल की आपण स्वर्गात आलेलो आहोत, कारण की पूर्ण नैसर्गिक वातावरण, निसर्गाचं सानिध्य इतकं आहे की तुम्ही पाहून पूर्ण दम होऊन जाल. तर कधी तुमचा योग आला नागपूरला जायचा तर तुम्ही पारडसिंगाला नक्की जा. आणि अनुसया मातांनी जे उपदेश दिले होते ते हेच उपदेश आहेत की पापाच्या दूर राहा, पापी बुद्धी जी आहे त्याच्या दूर राहा, आणि सर्वांचा सन्मान करा, आई वडिलांची सेवा करा. जे साधू संत बाकीचे सांगतात, पण प्रत्येकाची तरा जी आहे ती वेगवेगळी असते, सांगण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते. कोणी कसं सांगते, कोणी कसं सांगते. साईनाथ वेगळे सांगत, गजानन महाराज वेगळे समजावून सांगित, सत्यनुसया माता वेगळी. पण प्रत्येक संताचा एकच उद्देश आहे की माणूस जो आहे तो देव बनला पाहिजे, किंवा नाही देव जरी बनला तरी माणूस तरी बनला पाहिजे. आणि या पृथ्वीवर स्वर्गासारखं वातावरण झालं पाहिजे, हे प्रत्येक संताचा उद्देश असते. आणि तेच ते कार्य करतात. आणि दुसरा उद्देश संताचा काय असते, त्या कहाणीवरून तुम्हाला मी सांगतो. आणि तिचा जो मुलगा होता 2 वर्षाचा असेल, तो हरवला. तिने पूर्ण घर शोधलं, अंगण शोधलं, आजूबाजूचे घरं शोधले, पूर्ण जे गाव होतं तिचं छोटंसं ते गाव शोधलं, पण तो कुठे दिसत नव्हता. मग रडत घरी आली आणि घरात इतकी जोरजोराने रडायला लागली आणि रडता पाय आपटायला लागली, डोकं घ्यायला लागली आणि जमिनीवर डोकं आपटायला लागली. आणि खूप ती वेगळ्याच मनस्थितीत चालली गेली. तुम्ही कल्पना करा की एखाद्या आईचं लेकरू जर हरवते तर त्याची काय परिस्थिती होत असेल. तर ती डोकं आपटायला लागली आणि डोकं जसं आपटलं, जसं डोकं फुटलं, तसं तिला थोडंसं जागृती झाली आतमधून. असं डोकं फुटलं आणि पाहते अशी वरते, डोकं खालीच होतं तिचं, आणि पाहते तो पलंग होता आणि पलंगाच्या खाली तिचं ते लेकरू झोपलेलं होतं. म्हणजे किती ताल केला, घरात काय रडली, गावात काय रडली, काय ओरडली, किती घर पाहिलं, आणि मुलगा पलंगाच्या खाली जाऊन झोपून गेलेला होता. म्हणजे लहान लेकरं कुठेही जातात, जिथं झोप लागली तिथं झोपून जातात. मग घेतलं त्याला जवळ आणि पुढे काय झालं तुम्हाला त्याची तुम्ही कल्पना करू शकता. तर ही कहाणी अजून कोणाची नाही आहे, आपलीच आहे. म्हणजे तिचं लेकरू तिच्या जवळच होतं आणि शोधत होती पूर्ण गावात. तसंच आपण जे सुख शोधतो की इथं भेटेल तिथं भेटेल,
कोणी या तीर्थात जाते, कोणी त्या मंदिरात जाते, तर कोणी एक लोटा जल सब समस्या घाल. म्हणजे प्रत्येकाचं एक वेगवेगळं मानसिकता आणि जे जे माहीत आहे ते ते करतात लोक, की इथून सुख भेटेल, त्याच्यामुळे चांगलं होईल, याच्यामुळे चांगलं होईल. गाडी जर घेतली मी तर त्यांनी सुखी होईल, घर जर बांधलं त्यांनी सुखी होईल, 2 एकर आहे अजून 2 एकर जर याच्यात झालं तर अजून मी सुखी होऊन जाईल, एक बैल अजून बैल आला मी सुखी होईल, लग्न झालं तर मी सुखी होईल, लेकरू झालं तर मी सुखी होईल. म्हणजे आपल्या सुखाचं जे साधन आहे ते बाहेर आहे, की बाहेर पाहतो आपण की बाहेर चांगली परिस्थिती होईल तर मी सुखी होईल, पण बाहेरच्या परिस्थितीत सुख आहे का तुम्ही पहा. एखादा बाईला मुलगा झाला, तिला किती खुशी होते, किती आनंद होते, पण 2-4 महिन्यात तो मुलगा ॲडमिट करायचं काम पडते. ती खुशी राहते का? मग ती खुशी नाही राहत. जितकी खुशी झाली होती मुलगा झाल्यावर, त्याच्याहून कितीतरी दुःख, जेव्हा डॉक्टर म्हणते काही खरं नाही, थोडं आपण म्हणजे पाहू काय होते काय नाही, तर त्याच्या पायाखाली जमीन निष्ठून जाते. म्हणजे संसारातलं जे सुख आहे ते परमनंट नाही आहे, टिकणारं नाही आहे. आज आहे उद्या नाही आहे. गाडी घेतली आपण, आपल्याला खूप खुशी झाली, 2 व्हीलर घेतली किंवा 4 व्हीलर घेतली, मोबाईल घेतला, खूप खुश आहे आपण, पण त्याच्या 2-4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षभरात लागली ठोस, गाडीचं काही तुटफूट झालं, मोबाईल मुलांनी फेकून दिला नवीन, त्याचं तुटफूट झालं, ती खुशी नाही राहत. म्हणजे संसारातले बाहेरून ध्यानामध्ये तुम्हाला ते सुख मिळून जाते, तो आनंद मिळून जाते, ते समाधान मिळून जाते. जे आपण महादेवाच्या पिंडीवर पाणी चढवतो, जो आपल्याला सुख मिळते, शांती मिळते, आनंद मिळते, गेलं पाहिजे मंदिरात, पाणी चढवलं पाहिजे, मी असा विरोध नाही करत. पण आपण रोज रोज पिंडीवर पाणी चढवून राहिलो आणि घरी जर आपला सासरा बिमार आहे तर पाणी नाही पाजून राहिलो, सासूचे काही दुर्लक्ष आहे, आपल्या नवऱ्याचे काही दुर्लक्ष आहे, तर काही फायदा नाही आहे ते पाणी टाकून, असं मला वाटते. आपण जर पाणी चढवून राहिलो मंदिरात जाऊन पिंडीवर आणि तिथं 4 बाया मिळून चुगल्या करून राहिलो, याच्या सुनीच्या त्याच्या सासूच्या, तर काही फायदा नाही आहे त्या पिंडीवर पाणी टाकून. तर आपण 1 लोटा चढवतो त्या मंदिरात जाऊन, पण आपण जर घरी बसून ध्यान करतो तर ध्यानामध्ये आपण 1000 लोटे पाणी चढवतो त्या पिंडीवर, इतकं फळ मिळते. पण आपण कुठं करतोय? आपण अजून पहिल्याच वर्गात आहे, बालवाडीतच आहे. म्हणजे आपण हेच शिकलेलं आहोत सध्या, कुंकू लावा, हळद लावा, आरत्या करा, फुलं वाहा, हार वाहा, नैवेद्य लावा, हे काय आहे? पहिला वर्ग आहे समजा. पाटी, लेखन, पुस्तक हे शिका, हे म्हणा, ह्याच्या पुढं आपली गाडी कधी चाललीच नाही. आणि कोणी सांगणार आहे केलं पाहिजे आपण, आणि ध्यानातूनच आपण जाणीव केली पाहिजे की ते पिंड आपल्या आतमध्येच आहे, ते महादेव आपल्या आतमध्येच आहे, पार्वती आणि श्री गणेश आपल्या आतमध्येच आहे, हे कोणी नाही सांगत. बस तुम्ही तांदूळ चढवा, तुम्ही त्या पिंडीवर तीळ चढवा, हे इच्छा पूर्ण होते, ते इच्छा पूर्ण होते. इच्छा पूर्णही झाल्या तर कोणतं मोठं काम होऊन जाईल. इच्छा पूर्ण करायसाठी आपण या जगात आलेला आहोत. किती काही इच्छा पूर्ण केल्या, विचारा मरायच्या वेळेस माणसाला की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या काय? कोणीच म्हणणार नाही की माझ्या ह्या इच्छा पूर्ण झाल्या. आणि इच्छा पूर्ण झाल्यावरही ते इच्छा आपल्याला सुखच देईल, ते इच्छा आपलं कल्याणच करेल याची काही गॅरंटी नाही आहे. तुम्ही इच्छा केली की माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, महादेवाला पाणी टाकलं, झालं तुमच्या मुलाचं लग्न, सून आली घरात, आणि ते पूजापाठच करत नाही, ते सासूला ताटच वाळून देत नाही, सासूचे कपडेच धुत नाही, आणि नेहमी भांडणात आणते, काही फायदा झाला? म्हणजे देव जे मागितलं ते देते आपल्याला, पण गुरु मावळे जे आहेत जे मागितलं ते देत नाहीत, ज्याच्यात आपलं भलं आहे तेच देतात. म्हणून असं म्हटलेलं आहे की आपण देवापेक्षाही गुरुच्या शरण गेलं पाहिजे. का मग राम शरण गेले गुरुच्या, कृष्ण का शरण गेले गुरुच्या, मीराबाई कहून शरण गेल्या, शबरी कहून शरण गेल्या गुरुच्या. त्यांनी का नाही चढवलं 1 लोटा जल? का इच्छाने मागितले? तर गुरु जे आहे ते आपल्याला इच्छाच्या मकळजालातून, मकळजाल समजते, जे झुरळ असते ते स्वतःचं जाळं बनवते. इच्छा म्हणजे काय? त्या झुरळासारखं जाळं आहे, त्या ते जाळं बनवते, त्या जाळ्यात ते फसून जाते झुरळ. तसंच आपण इच्छा पूर्ण करता करता देवाला मागता मागता त्याच इच्छेच्या जाळ्यात आपण फसून जातो. आणि आपला जो उद्देश आहे मनुष्य जन्माचा, कोणता उद्देश आहे? की ईश्वराची प्राप्ती करणं. आपण कायसाठी आलेलो आहोत? ईश्वराची प्राप्ती करायसाठी. आणि जनावर कायसाठी आलेला आहे? आहार म्हणजे खाणे, निद्रा म्हणजे झोपणे, भय
म्हणजे कोणी काडी मारली तर भयभीत होणे, कोणी पोळी दिली तर शेपटी हलवणे, खुश होणे, आहार निद्रा भय मैथून म्हणजे मुलांना जन्म देणे, हे जनावर करून राहिला, ह्या 4 गोष्टी मनुष्य प्राप्त करणे. तर तोच आपला मागे राहून जाते आणि ह्या इच्छा पूर्ण करता करता एक दिवस आपण मरून जातो. आणि वरती गेल्यानंतर देव म्हणते काय मिळवलं, तर काहीच नाही, फक्त सांसारिक इच्छा पूर्ण केल्या. झोळीत काय आहे, काहीच नाही. तर आपल्या झोळीत ते आत्मज्ञान गेलं पाहिजे, आत्मशांती गेली पाहिजे, तो परमात्मा आपण मिळवला हे वरती गेल्यावर जाणीव झाली पाहिजे. आणि आपल्या जिवंतपणे जाणीव झाली पाहिजे की मी मुक्त झालो, बुद्धासारखा शुद्ध झालो. तरी बुद्ध पौर्णिमा आपल्याला शुद्धीकडे नेते, बुद्धीकडे नेते, मुक्तीकडे नेते, मोक्षाकडे नेते आणि आपल्याला जाणीव करून देते की आपला उद्देश काय आहे इथे येण्याचा. तर आपल्या या मनाच्या पलंगाखालीच ते लेकरू आहे झोपलेलं, पण आपण बाहेर शोधून राहिलो. ते कोणतं लेकरू आहे? ते प्रेमरूपी लेकरू. परमेश्वर तो आपल्या आतमध्येच आहे, अंतःकरणात. म्हणून आपण नेहमी गाणं ऐकतो, म्हणतोय, पण आपण सोडून देतो सगळं काही. शोधिसे मानवा राऊळे मंदिरे, शोधिसे मानवा राऊळे मंदिरे, नांदतो देव हा आपुल्या अंतरे, शोधिसे मानवा राऊळे मंदिरे. भेटतो देव का पूजने अर्चने, पुण्य का लाभते दान धर्मातुने, शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी. पहा काय म्हटलं, भेटतो देव का पूजनी अर्चनी, म्हणजे किती की तुम्ही पूजा केली बाहेरची कधी देव कधीच भेटत नाही. किती की दान धर्म करा, कधी देव मिळणार नाही. शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी, म्हणजे दिव्यता शोध आपल्या आतमध्ये. ते कशी शोधल्या जाईल? गुरुच्या ध्यानाने आणि गुरुच्या ज्ञानाने. याच्याशिवाय दुसरं काही माध्यमच नाही आहे. हे 2च डोळे आहेत. या 2 डोळ्यांनी आपण पाहू शकतो, ज्ञानाचा डोळा, ध्यानाचा डोळा. याच्याद्वारे आपल्या आतमध्ये डोकावून आपण पाहू शकतो दिव्यता आपली. आपली दिव्यता काय? की आपल्या आतमध्येच राम आहे, आपल्या आतमध्येच कृष्ण आहे, आपल्या आतमध्येच विठ्ठल आहे, आपल्या आतमध्येच महादेव आहे. हे दिव्यता आहे. आंधळा खेळ हा खेळसे कुठवरी, शोधसे मानवा राऊळे मंदिरे. तर आता आपल्या आतमध्ये दिव्यता शोधायसाठी आपण ध्यान करू. सर्वांनी डोळे बंद करा, थाट बसून जा. लांब श्वास आतमध्ये घ्या. 5 ते 7 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा, लांब श्वास घ्यायचा, लांब श्वास सोडायचा. घ्या श्वास डोळे बंद करून. प्रत्येक श्वासासोबत आपलं मन शांत होते आहे ध्यान करायसाठी. हा सायंटिफिकली प्रूफ झालेला आहे की आपण ध्यान केल्यामुळे आपल्या शरीरातलं ऑक्सिजनचं लेवल वाढते. ध्यान केल्यामुळे आपला IQ लेवल वाढते, स्मरणशक्ती वाढते. जे स्टुडंट ध्यान करतील तर त्यांची अभ्यासामध्ये खूप प्रगती होते. हे सायंटिफिकली प्रूफ झालेलं आहे, वैज्ञानिक लोकांनी सिद्ध केलेलं आहे. घेत राहा श्वास. ध्यान केल्यामुळे हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण कमी होऊन जाते. ध्यान केल्यामुळे सायंटिस्ट लोक सांगतात की ब्लड प्रेशर जे लो होते ते बॅलन्समध्ये. तर मेडिटेशन जे आहे
ते आपल्या पूर्ण बॉडीसाठी आपल्या माइंडसाठी खूप खूप लाभदायक आहे. म्हणून आपण ध्यान रोज केलं पाहिजे. पूर्ण नाम श्वास घ्या. ओंकाराचा उच्चारण करा. डोळे बंद ठेवायचे. मागे मागे म्हणा, हे गुरु माऊली मला शांत मनस्थिती प्रदान करा. हे गुरु माऊली मला आनंद चित्त प्रदान करा. हे गुरु माऊली माझ्या मनाची चंचलता पूर्णपणे दूर करा. हे गुरु माऊली मला आपल्या ईश्वरी आनंदाचा अनुभव करून द्या. हे गुरु माऊली मला आपल्या गुरुकृपेचा अनुभव करून द्या. हे गुरु माऊली माझ्या शरीरातील पंचतत्व संतुलित करून द्या. हे गुरु माऊली माझ्या शरीरातील पृथ्वी तत्व संतुलित करून द्या. हे गुरु माऊली माझ्या शरीरातील जलतत्व संतुलित करून द्या. हे गुरु माऊली माझ्या शरीरातील अग्नितत्व संतुलित करून द्या. हे गुरु माऊली माझ्या शरीरातील वायुतत्व संतुलित करून द्या. हे गुरु माऊली माझ्या शरीरातील आकाश तत्व संतुलित करून द्या. डोळे बंद ठेवा. ध्यानामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. मागे मागे आता बोलायचं नाही आहे. माझे मी बोलत राहील, तुम्ही ध्यान करत राहा. हे सद्गुरु माऊली मला तुमच्या ध्यानामध्ये उतरायची आज्ञा प्रदान करा. जशी कृष्णाने बासुरी वाजवली आणि सगळ्या गायी मथुरेतल्या ध्यानमग्न झाल्या, समाधीत गेल्या. हे गुरु माऊली हे कृष्ण पण नाही आहे, तसंच माझं ध्यान लागू दे. हे श्रीरामचंद्र जसं शबरी मैया ध्यान लागत होतं तसंच मला ध्यानाची अनुभूती दे. हे कृष्ण कन्हैया मीराबाईला जसं ध्यानामध्ये आनंदाची प्राप्ती झाली तसंच माझ्या आतमधला लपलेला आनंद मला द्या. माझ्या आतमधलं दिव्यत्वाची प्रचिती मला द्या. मी कोण आहे याची मला अनुभूती द्या. मी कोण आहे? शांत स्वरूप, आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप, चैतन्य स्वरूप आत्मा आहे. भगवद्गीताही सांगते, भागवतही सांगते, वेदही सांगतात, तुकाराम गाथाही सांगते, तुकोजी महाराजही सांगतात. प्रत्येक संत महात्मे सांगतात की आपण कोण आहो? आत्मा आहो, शरीर नाही आहो. हे शरीर तर एक साधन आहे, एक वस्त्रासारखं आहे. आज आपण जिवंत आहो, पुढल्या क्षणात काय होईल काहीच गॅरंटी नाही आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. दम निकल जाएगा चलते चलते. कुठं श्वास निघून जाईल आपला आखरीचा काहीच गॅरंटी नाही आहे. चहा पिता पिता आपली श्वास जाईल, जेवता जेवता जाईल, टी व्ही पाहता पाहता जाईल, मोबाईलवर चॅटिंग करू तेव्हा आपला श्वास आखरीचा जाईल, प्रवासात जाईल. आखरी श्वास कुठे जाईल काही गॅरंटी नाही. पश्चाताप होण्यापूर्वी की मी काहीच केलं नाही जीवनात येऊन, त्याच्यापूर्वी आपण आज ती अनुभूती घेऊ जी गौतम बुद्धांनी घेतली, जी ज्ञानेश्वर माऊलीने घेतली, जी तुकाराम महाराजांनी घेतली, जी जैनाबाईंनी घेतली.
भगवान शिवशंकर नेहमी ध्यानस्थ असतात. जो आनंद आहे तो खाण्यामध्ये नाही, ध्यानामध्ये जो आनंद आहे तो बाहेरच्या पैशामध्ये वैभवामध्ये नाही. हे परमेश्वरा, या संसाराच्या मोह मायेत खूप गुरफटलेला, दिवस रात्र खाणं पिणं झोपणं काम धंदे, पण मी ज्याच्यासाठी आलेला आहो तो विसर पडलेला आहे. हे प्रभू परमात्मा, मी रोज ध्यान करू शकलो पाहिजे अशी कृपा कर. मी होऊ शकेल, निर्लाभ होईल अशी कृपा कर. जय गुरुदेव, जय गुरु माऊली. पुन्हा श्वास घे. पुन्हा लांब श्वास घे. ओंकार उच्चारण कर. पुन्हा लांब श्वास घे. ओंकाराचं उच्चारण कर. गुरुमाऊली जो पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या पूर्ण शरीरामध्ये येऊन राहिली, आपल्या मनामध्ये हृदयामध्ये येऊन राहिली, सकारात्मक ऊर्जा, त्या आनंदाच्या लहरी, त्या शांतीच्या लहरी, पूर्ण शरीर मन हृदय पूर्ण शांतीपूर्ण समाधानाने युक्त झालेला आहे, आनंदाने युक्त झालेला आहे. आनंदाच्या सागरामध्ये आपण पोहत आहोत. ध्यान म्हणजे काही साधन असते, ध्यान म्हणजे त्या आपल्या अंतरात असलेल्या आनंदाची अनुभूती आहे, परमेश्वराची अनुभूती आहे, त्या सिद्धेश्वर महादेवाची अनुभूती आहे, त्या पार्वती श्री गणेशाची अनुभूती आहे, त्या श्रीराम सीता हनुमानजीची अनुभूती आहे. आपले हात जर थंडे पडले असतील तर पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आतमध्ये आली, आणि शरीर भारी पडलं असेल तर निगेटिव्ह एनर्जी निघून राहिली. हातावर हृदयामध्ये थंडी थंडी लहरीची अनुभूती घ्या, प्रसन्नतेची अनुभूती घ्या, गुरुमाऊलीच्या करुणा कृपेची अनुभूती घ्या. हे परमेश्वरा, मला लोभातून काढा, या अज्ञानातून लवकरात लवकर काढा, या वासनेच्या चक्रातून काढा. बस झाला तर भटकणं, या जन्मोजन्मीच्या चक्रातून मला लवकरात लवकर काढा. गुरुज्ञान माझ्या आतमध्ये शिरू दे. हातावर हात घर्षण करा, डोळे बंद ठेवा, खूप घर्षण करा हातावर हात. 2 मिनटं डोळे हात काढू नका. ध्यानाची एनर्जी, ध्यानाची दिव्य ऊर्जा आपल्या आतमध्ये स्टोअर होत आहे अशी अनुभूती करा. डोळ्यावरच हात ठेवा. तर काही काही लोकांचे चेहरे सांगतात की तुम्ही ध्यानामध्ये, ध्यानाचं अमृत तुमच्यावर पडलेलं आहे, ध्यानाचं गंगाजलाचा छिडकाव तुमच्यावर झालेला आहे, चेहरा सांगते माणसाचा. थोडंसं ध्यान रोज करत जा, जेवढं आठवलं तेवढं करत जा. आपण याच्यात 5 तत्वाचं संतुलन साधलं. आपण प्रार्थना केली ईश्वराला, गुरुमाऊलीला, की माझ्या शरीरातील पंचतत्व संतुलित करून द्या. आता आपलं शरीर 5 तत्वापासून बनलेलं आहे. रामायणामध्येही म्हटलेलं आहे की क्षितिजल पाव गगन समीरा पंचरचदेह अधम शरीर, म्हणजे शरीर 5 तत्वाचं आहे. आपल्या पायापासून टोंगळ्यापर्यंत आहे पृथ्वी तत्व, हे जमिनीपासून पृथ्वीपासून बनलेलं आहे. टोंगळ्यापासून कमरेपर्यंत काय जलतत्व, पोटामध्ये काय अग्नितत्व. अग्नी आहे पण जाळत नाही, अग्नी आहे पण दिसत नाही. किती परमेश्वराची एक विशेष कृपा आहे. पोटामध्ये अग्नितत्व, जी पचवते जठराग्नी ती अग्नी, आणि हृदयामध्ये छातीमध्ये फुफ्फुसामध्ये वायुतत्व, जे हवा भरतो आपण आतमध्ये, आणि हे जे आहे आकाश तत्व. तर असं ध्यान केल्यामुळे आणि ध्यानामध्ये या 5 तत्वाचं आपण संतुलन गुरुमाऊलीला मागितल्यामुळे 5 तत्व संतुलित होतात. आता पृथ्वी तत्व संतुलित जर झालं आपल्या शरीराचं, म्हणजे पायापासून टोंगळ्यापर्यंत जर संतुलित झालं ध्यानातून, तर आपले जे टोंगळ्याचे रोग आहेत, पाय दुखतात, कोणाचा एकच पाय दुखते, कोणाचे 2 पाय दुखतात, कोणाला वेगवेगळे त्रास असतात, तर हे थोडे कमी व्हायला लागतात. आणि जसं जसं तुम्ही ध्यानात पुढे जाता पूर्ण हा तुमचा त्रास कमी होऊ शकते. पण हे 2 दिवसात नाही, 8 दिवसात नाही,
तुमच्या ध्यानाच्या इमानदारीवर डिपेंड आहे सगळं. आणि पाण्यासंबंधित जल तत्वासंबंधित खूप सारे विकार होतात वेगवेगळे. किडनी आहे ती कमजोर होते. आणि अग्नितत्व पोटातलं जर असंतुलित झालं तर काय होते की खाल्लेलं पचत नाही. कोणाकोणाला लॅट्रिनला खूप घडी जावं लागते, कोणाला जेवल्याबरोबर जावं लागते, कोणाला भूकच लागत नाही, कोणाचे लिव्हर कमजोर होतात. तर हे अग्नितत्व असंतुलित आहे, बॅलन्समध्ये नाही आहे. तर हे ध्यानातून अग्निसत्व गुरु महाराज म्हणायचं की जे तत्व कमी आहे ते तत्व जास्त म्हणायचं की हे तत्व संतुलित करा. कोणाचं वायू तत्व असंतुलित आहे तर हार्ट अटॅक आहे, फुफ्फुसाच्या बिमाऱ्या आहेत, श्वास घ्यायला त्रास होते, तर वायू तत्व संतुलित करा गुरु माऊली असं आपण म्हणू शकतो. आकाश तत्व जर गडबड आहे तर काय होते की चक्कर यायला लागतात, मानसिक संतुलन चाललं जाते. म्हणजे चांगला दिसते माणूस पण इतका चिडचिड करते, इतके भांडणं होतात त्याच्या घरात, कारण की गडबड आहे, खोपडी गडबड आहे, आकाश तत्व गडबड आहे. तर ध्यानामध्ये म्हणा की गुरु माऊली माझं आकाश तत्व संतुलित होऊ द्या. सगळ्यांनी जास्तीत जास्त आकाश तत्वावर जोर द्यायचा. काही दिवसात भांडणं खतम. तर भांडणं का होतात घरात? कारण की हे थोडंसं स्क्रू ढिल्ला असते म्हणून भांडणं होतात घरात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून का भांडणं होतात? कारण की ज्ञान मुरलं नाही, अजून ज्ञान मुरलं नाही म्हणून भांडणं होतात. तर खूप काही गोष्टी आहेत, भांडणाचे खूप काही कारणं आहेत. तर आपण ध्यान करा. ध्यानामधून तुमचं मानसिक संतुलन साधलं जाते, मानसिक समाधान मिळते, मानसिक शांती मिळते घरातली. जसं तुम्ही ध्यानाचा ऑडिओ, आता तुम्ही मला हे ध्यान इतकं आठवत नाही कसं करावं, तर यूट्यूबवर तुम्ही गुरुकृपेची सावली हे सर्च करायचं आहे. यूट्यूबवर गुरुकृपेची सावली सर्च केलं तर खूप सारे व्हिडिओ येतील. म्हणजे माझेही व्हिडिओ येतील आणि बाकीचेही साधू संतांचे व्हिडिओ येतील. तर त्याच्यात गुरुकृपेचीच सावली पाहायचं आणि त्याच्यात ध्यानाचा व्हिडिओ पहिला त्याच्यावर येईल. तुम्हाला पहिला व्हिडिओ जो राहील ध्यानाचा त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं, तो ध्यान लावून द्यायचं आणि सकाळी एक टाईम संध्याकाळी एक टाईम 2 टाईम ध्यान करायचं. जसं ते ध्यान आपल्या घरात वाजते पूर्ण पॉझिटिव्हिटी घरात येऊन जाते. तेव्हाच्या तेव्हा तुम्ही अनुभव करा. त्याच्यातलं जे ओमचं उच्चारण आहे पूर्ण व्हायब्रेशन्स पसरतात घरात आणि सगळ्यांचे मन शांत. तर हे तुम्ही ध्यान रोज करा, कारण की याची आवश्यकता आहे आज. म्हणजे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यापासून तर काम करणाऱ्या घरातल्या गृहिणीला आणि बाहेर जे काम करतात शेतात म्हणा, दुकानात म्हणा, ऑफिसमध्ये म्हणा, सर्वांना ध्यानाची आवश्यकता आहे. म्हातारे लोक म्हणा, कारण की प्रत्येक जण आज चिडचिड करत आहे, भांडणं करत आहेत, अशांत मन आहे प्रत्येकाचं, समाधान नाही आहे, गम आहे. तो वेळही होत चाललेला आहे आपला. अजून 1-2 गोष्टी सांगून मी कार्यक्रम हा खतम करतो. एक मुलगा होता बिहारमध्ये आणि तो मुलगा जो आहे आपल्या मोठ्या भावाकडे राहत होता, भाऊजाई. तर तो वेगळा स्वयंपाक करत होता, त्याच्या इथे मीठ नव्हतं. तर त्यांनी वहिनीला म्हटलं त्याच्या की वहिनी मीठ पाहिजे होतं मला थोडंसं. मग तो किती मोठा आहे झाला, जवान झाला, कमाई करण्या लायक आहे. कधी मीठ मागतं, कधी तेल मागतं, कधी साखर मागतं, कधी भाजी मागतं. काही कमाई कर जा. वहिनीने असं म्हटल्यावर त्याचं हृदयात इतकं दुःख पोहोचलं की मी खरंच इतका मोठा झालो आणि आयतं बसून खातो, काही काम करत नाही. तर तो बाहेर निघतो, कुठे जातो? बिहारमधून मुंबईमध्ये येतो. मुंबईमध्ये तो काम शोधतो. त्याला कुठेच काम मिळत नाही. 1 दिवस होते, 2 दिवस होते, 3 दिवस त्याच्या पोटात काहीच नाही. एका शिवमंदिरात तो जातो. ही घडलेली घटना आहे. शिवमंदिरात जातो आणि भगवान भोलेनाथाला प्रार्थना करतो की भोलेनाथ तुमचा भक्त उपाशी आहे, करुणा करा, दया करा. मंदिरातून बाहेर निघतो, शरीरात ताकद नसते, चक्कर आल्यासारखं होते. एक महात्मा भेटतात. ते महात्मा म्हणतात की तुझ्या शरीरात तर काहीच शक्ती नाही राहिली, घे ही मिठाई खा. तो मिठाई खातो आणि त्याचे चेहरा आणि त्याचा हावभाव पाहून ते महात्मा म्हणतात की तुला कामाची आवश्यकता आहे पण काम नाही आहे, तू जा या दिशेने जा, तुला काम मिळून जाईल. तो त्याच दिशेने जातो आणि एक मिठाईचं दुकान असते. त्या मिठाईच्या दुकानातच एका व्यक्तीची आवश्यकता असते. मिठाई देतात म्हणजे संताचा प्रसाद पहा, गुरुचा प्रसाद पहा, की जेव्हा त्याच्या हातून आपल्याला प्रसाद मिळते तो प्रसाद बाहेरचा प्रसाद असो की ज्ञानाचा प्रसाद असो की ध्यानाचा प्रसाद असो, त्याच्यातून काय मिळेल आपल्याला पुढे याचा आपण काहीच कल्पना नाही करू शकत. तर मिठाईच्या दुकानात तो लागून जातो मुलगा. मिठाईचं दुकान खूप मोठं असते आणि त्याचं काम
त्या मालकाला आवडते आणि तिथेच तो परमनंट होऊन जातो. काही दिवस काम करता करता तो जो मिठाईवाला असते त्याला मूलबाळ काहीच नसतं, तो त्यालाच आपला मुलगा मानतो, दत्तक घेऊन घेतो आणि याची पूर्ण प्रॉपर्टी जी असते ते याच्या नावावर होऊन जाते. ते वारल्या वडील त्याचे जे मानलेले आहेत ते समजा दत्तक घेतलेलं ते वडील एक्सपायर होऊन जातात आणि पूर्ण संपत्ती ते मिठाईवाल्याची याच्या नावावर. मग तिला आठवते की आपली जी वहिनी होती मीठ मागितलं होतं, मीठ दिलं नव्हतं, आता आपण तिला आपल्याजवळ तर म्हणजे लाखो करोडची प्रॉपर्टी आहे, आपण फक्त 5,000 तिला पाठवून द्यावं, ड्रॉप करून द्यावं, चेक करून द्यावं, चेक पाठवून द्यावं. तर मग तो 5,000 चेक करते, पाठवते आपल्या बहिणीला. तितक्यात ते साधू येतात. ते म्हणतात हे तर तू सगळं काही तूच मानून राहिला की हे माझंच आहे. मग तो काही त्याच्या मनावर त्याचा काही असर होत नाही, कारण की त्यांनी सांगितलं होतं की तुला काम भेटेल, पण तुला ते तुझं मानायचं नाही आहे, तुला जे काही मिळेल ते तुझं मानायचं नाही आहे, ते तुला समाजासाठी दैवी कार्यासाठी लावायचं आहे. पण तो ते विसरला. त्याने 5,000 पाठवून दिले बहिणीला. नंतर ते महात्मा पुन्हा त्याच्या स्वप्नात आले की हे जे काही तुला मिळालेलं आहे हे तुझं नाही आहे, हे ईश्वराचं आहे, हे सद्गुरु माऊलीचं आहे, गुरु माऊलीचा प्रसाद आहे हा. तर मग तो नंतर होशमध्ये येतो आणि ते सगळं काही वेकटोक करून टाकतो, सगळं वाटून देतो. आणि ते महात्मा म्हणतात की चल माझ्यासोबत. तो महात्मा घेऊन जातो त्याला एका जंगलामध्ये, एका गुफेमध्ये, आणि त्याला म्हणतो की तू इथेच बस, आता तपस्या कर, मी तुला जेवण देत जाईल रोज, त्याच्यातून बाहेर निघायचं नाही गुफेतून. किती वर्ष होऊन जातात, 11 ते 12 वर्ष तो त्याच्या आतमध्येच तपस्या करतो. तपस्या करून ते गुरुकृपा इतकी पचवतो, म्हणजे माणूस किती तपस्या करेल पण गुरुकृपा जर नाही मिळाली तर ती तपस्या सगळी पाण्यात जाते. आपण आपल्या मनाने केलेलं सगळं पाण्यात जाते. म्हणून गुरुकृपा खूप आवश्यक आहे. आपल्याला वाटते की आपल्याला हे माहिती आहे, ते माहिती आहे, आपण याच्याद्वारे प्राप्ती करून घेऊ, शक्यच नाही आहे. तर ते प्राप्ती तो करून घेतो आणि मग त्याच्यानंतर गुरुपदावर येतो. गुरु आतमध्ये गुरुतत्वाची प्राप्ती करतो. आणि नंतर मग जे संत म्हणजे ज्यांच्या चरणी मोठे मोठे पंतप्रधान आहेत, मंत्री आहेत, असे त्यांच्या चरणी बसत होते ज्या संतांच्या, ते संत त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. इतके ते महान बनले. म्हणजे कशामुळे? फक्त गुरुकृपा, गुरुनी दिलेला, त्या संतांनी दिलेला प्रसादामुळे. आणि श्रद्धा, विश्वास. म्हणजे आपल्या जीवनात किती संकट असो, किती विघ्न असो, किती परेशानी असो, पण आपण जर आपल्या गुरुवर पक्का श्रद्धा ठेवू, पक्का विश्वास ठेवू, तर श्रद्धा विश्वास इतकं मोठं बळ आहे की आपल्याला प्रत्येक मोठ्या मोठ्या संकटातून बाहेर काढते. आता कुंभारीमध्ये एक मुलगा आंब्याच्या झाडावर चढला कैऱ्या तोडायसाठी, आणि मोठं झाड जुनं खूप, आणि तो मुलगा पडला वरून. त्याने गुरुमंत्र घेतलेला आहे. त्याला मी मेसेज पाठवला होता काही दिवसाआधी, खतरनाक, 15-20 दिवसाआधी असा मेसेज पाठवला. आणि काही दिवसानंतर तो पडला असा बेहोश पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. नंतर डॉक्टर विचारत होता की किती मोठं झाड होतं, किती फुटावरून पडला. म्हणे 25 ते 30 फूट ते झाड असेल. डॉक्टर विश्वास करायला तयारच नाही, कारण की त्याला काही फ्रॅक्चर म्हणजे लागायला पाहिजे होते, ज्या प्रमाणात इतक्यावरून पडून ते नाही लागलं. कारण की गुरुमंत्र, गुरुमाऊलीवर विश्वास, श्रद्धा. काही दिवस त्याला म्हणजे हृदय दुखत राहिलं, हार्ट दुखत राहिलं इतक्यावरून पडल्यामुळे. कंबर दुखली, पाय दुखले, काही मुकामार लागलाच, पण जीव नाही गेला, मेंदूला मार नाही लागला, फ्रॅक्चर नाही झालं. म्हणजे हे खूप मोठा एक चमत्कार आहे. आता तो पूर्ण म्हणजे 50% तरी दुरुस्त झाला असं म्हणता येईल. पण त्याच्या जागी दुसरा असता जो नाही आहे या मार्गावर, मग त्याची काय हालत झाली असती. कारण की असे खूप लोक आहेत, आपण पाहतो, कोण कोणत्या वयात जाईल आणि निमित्त काय होऊन जाईल मरणाचं हे काहीच सांगू नाही शकत. तर आपण तुमची कोणाची इच्छा असली गुरुमंत्र घेण्याची, गुरुमार्गावर येण्याची, इथं काही अंगात येणं नाही आहे, लिंबू धागे दोरे नाही आहे. फक्त तुम्हाला एक बॅटरी दिल्या जाते हातात. ही बॅटरी घ्या, या अंधारातून रस्ता पाहत जा, चालत जा. ती बॅटरी कोणती आहे? फक्त ज्ञानाची बॅटरी. आणि ती असली पाहिजे आपल्याजवळ. आज आपल्याजवळ ती बॅटरी नाही आहे, म्हणून आपण कुठं गड्ड्यात पडतो, कुठं काटे टोचतात. म्हणजे हा संसार काय आहे? एक भयानक अंधाराने व्याप्त असलेला रस्ता आहे, आणि याच्यात आपल्याजवळ नाही आहे काहीच प्रकाश.
तर तो प्रकाश खूप आवश्यक आहे, ते ज्ञानचक्षु खूप आवश्यक आहे. तर 2 डोळे तर आहेत, पण 3रा डोळा गुरुमाऊलीच देतात, तो ज्ञानाचा डोळा. तो आज आपल्याला प्राप्त करायचा आहे. कोणाची इच्छा असते गुरुमंत्र घेण्याची तर तुम्ही खूप घेऊ शकता. आणि अनुसूया माता नेहमी म्हणत होत्या की देवी कधी अंगात येत नसते. तुकोजी महाराजही म्हणायचे, गाडगे महाराजही म्हणायचे की देवी म्हणा, देव म्हणा, नाग म्हणा, महादेव म्हणा, कधीच हे अंगात येत नाहीत. कारण की ते काय कारण, कशासाठी ते अंगात येते, ते आपल्या शरीरात आहेतच, हृदयात बसलेले. तर आपल्या मनात काही भ्रम असेल, आपण जात असू अंगात येणाऱ्या लोकांजवळ, तर आपण बंद केलं पाहिजे. जिथे निंबू, धागे, दोरे ज्याही घरात जातात त्या घरात विनाशच होते. हे घर मी किती उदाहरण पाहिलेले आहेत. तर देवी देवता कधी कोणाच्या अंगात जात नाही. जातात तर भूतप्रेत जात असतील, म्हणजे असतील तर भूतप्रेत, मी मानत नाही असतील म्हणून भूतप्रेत, पण जर असतील तर तेच जात असतील. आणि बाकी ते ढोंग पाखंड नाटकच आहे सगळं. तर म्हणून याच्यात आपण फसलो नाही पाहिजे. आपण ईश्वराच्या मागे लागलो पाहिजे, अंगात येणाऱ्याच्या मागे नाही लागलो पाहिजे. आणि याला हात दाखव, त्याला हात दाखव, काही गरजच नाही आहे हात दाखवायची की माझ्या भविष्य भाग्यात काय ते सांगा. आता एक मुलगी झाली आमच्या आदर्श कॉलनीमध्ये छोटी, आणि ती ताई आहे इथे बसली. तिने मला व्हॉट्सअपवर विचारलं की ही मुलगी म्हणजे भाग्याची आहे ना, हिचं भाग्य चांगलं आहे ना. मी ताईला म्हटलं की ताई, प्रत्येक मुलगी भाग्यवान असते, कोणी दुर्भाग्यशाली नाही आहे. म्हटलं होतं ना, अमावस्या झाली पोरगी, मग हिचं पायगुण असा आहे, म्हणजे इतक्या भ्रांती आहे आपल्या समाजात की त्याच्यामुळे आपला म्हणजे ह्या गोष्टींमुळे, अंधश्रद्धेमुळे खूप विनाशच होते. तर आपण फक्त मानलं पाहिजे की आपल्या लेकरामध्ये आपण काय सद्गुण भरू शकतो, कसे संस्कार लावू शकतो, हेच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तो भाग्यवान बनते. असा जन्मापासून कोणी भाग्यवान नाही बनत. तर आरती करू आपण. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज आपण आपल्या इथे वड्याची भाजी केलेली आहे, कढीमध्ये वड्या. आणि हा कार्यक्रम अमरावतीला परसोळा आहे, अमरावतीजवळ, तर तिथे ठरवलेला होता. आणि सांगितलंही होतं तिथे कार्यक्रमाचं, मंडपही सांगितला होता. भाकरी करायच्या होत्या, त्यांनी 40-50 किलो ज्वारी विकत आणली होती. सगळं ठरलं. आणि मला राम दिसत होते, भवानी माता दिसत होती, पण कळत नव्हतं की हे काय आहे, काय सुरू आहे. मग नंतर अचानकच हे ताईंचा मेसेज आला की माझी खूप इच्छा आहे पण इथे कार्यक्रम करायची निंबीमध्ये. म्हटलं ताई तुम्ही थोडा वेळ केला, कार्यक्रम तर ठरलेला आहे परसोळ्याला आणि सगळी तयारी झालेली आहे. ताई म्हणजे माझी खूपच इच्छा होती. म्हटलं आता मुश्किल आहे पण पाहतो मी काही होते काय. बोललो मी. बोलल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही मंडपाला फक्त सांगून ठेवलेलं आहे, पैसे नाही दिले, मग तुमचं काही नुकसान होतच नाही. आणि ज्वारी राहते पुढच्याही पौर्णिमेला आपण कार्यक्रम घेतला तरी. तर ते मान्य केलं त्यांनी आणि कार्यक्रम परसोळ्यातून इकडे आला. म्हणजे देवाला वड्याची भाजी भाकर तिकडे खायची होती, निंबीमध्ये खाऊन राहिला, परसोळ्याची भाजी इथे भेटून राहिली. तर हे तुमचं तुम्ही निंबीवाल्या लोकांनी खूप काही पुण्य केलेलं आहे. म्हणजे पुण्य पदरी पाहिजे म्हणतात, काहीतरी घडायसाठी. पुण्य जर गाठीशी नसलं तर काहीच घडत नाही. तर परसोळ्याच्या लोकांपेक्षाही तुमचं पुण्य खूप बलवान झालं. आता पुढं त्यांचंही बलवान होऊन जाईल, त्यांनाही कार्यक्रम भेटेल. तर वड्या ज्या आहेत, वड्या आपण टाकतो मुगाच्या, त्या कडक असतात, पण जेव्हा आपण ताकात त्या शिजवतो, शिजल्यानंतर खूप वेळ शिजल्यानंतर त्या नरम पडतात. पाहतो आपण नरम झालं की नाही, म्हणजे खाता आलं पाहिजे, चावता आलं पाहिजे त्या वड्या. तर तसंच आपलं हे मन आहे, आपली हे बुद्धी आहे. म्हणजे गुरु पण पाहतात आपलं हे मन आहे, हे बुद्धी आहे, हे म्हणजे त्यात कढीमध्ये जसे वडे ते शिजले की नाही, म्हणजे हे जे काही घडते, दुःख आहे, संकट आहे, विघ्न आहे, ते शिजवते, आपल्याला तयार करते, आपल्याला नरम बनवते. म्हणजे तो परमेश्वर आपल्याला त्याच्या कुशीमध्ये घेऊ शकते. जसं आपण हे भाजी खाणार आहे त्या खाऊ शकू, तसंच त्या परमेश्वरी आपल्याला स्वीकार करते. आपलं मन आहे, आपली बुद्धी आहे, सर्व काही. तर त्याच्या चरणी आपल्याला जागा मिळो, गुरुमाऊलीच्या चरणी जागा मिळो. आरती करू. वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची, नववी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उपशेंदुराची हो, कंठी झळके माळ मुक्ता फळाची,
जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खजित भरा तुझ गौरी कुमारा हो तुझ गौरी चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जळता मुकुटा शोभतो भरा रुंजुंटी नो पो चरणी घागरिया जय देव दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना हो फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती हो जय देव मंगल मूर्ती हो चरणीच्या घागरिया रुंजुण वाजती हो रुंजुण वाजती केळी नाचे देवा ताता थयक नाचे गणपती शंकर पार्वती कौतुक पाहते जय देव दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती हो दुर्गे दुर्गट भारी दुर्विळ संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म जय देवी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाथा तुझ ऐसी नाही चारी शमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता ते तो भक्ता लागी ते तो दासा लागी पावस लवलाही जय देवी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचो कोशासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी महिषा अनसुयाई भवानी देवी आदिशक्ती तू जननी अति प्रेमाने करुण आरती मस्तक ठेवी तुम्ही चरणी दिसशी वेळी असशी भोळी महान शक्ती तुझ जवळी येतो प्रत्यय तव भक्तांना संकट त्यांचे तू टाळी कुठेही राहसी ग्रामी फिरसी परी नसे तुझ भान मुळी आत्मस्वरूपी तल्लीन असुनी ब्रह्मानंदे उचंबळी अनसुया माता नामे जपता कली कालही थरथरती तव नामाचा महिमा गाता असंख्य पापे दूर होती अतिश्रद्धेने घेऊन दर्शन असाध्य रोगी बरे होती ऐसा महिमा तुझ्या कृपेचा वर्णू माऊले मी किती भक्त तुझे जे धावा करती त्यांच्यासाठी धावून जाशी अवघ्या चित्ता निवारुनिया संकट मुक्त तू करशी दीन दयाळे माय माऊले भक्तवत्सले अनसूये पापी जनही उद्धरताती केवळ तुझ्या कृपेमुळे चिंध्या चिरकुट करी घेऊन पिशापरी तू भासविशी भूत भविष्य कथन करून निज भक्तांना वाचविशी
बाळ दिनो हा नम्र होऊनी आला तव तव चरणी ओवाळी तो तुला आरती पारण सिंगा निवासिनी अनसूया आई भवानी देवी आदिशक्ती तू जननी अति प्रेमाने करुण आरती मस्तक ठेवी तुम्ही चरणी मस्तक ठेवी तुम्ही चरणी मस्तक ठेवी तुम्ही चरणी जय देव जय सद्गुरुराया आरती ओवाळीता हरली भवमाया आरती ओवाळीता हरली भवमाया जय देव जय सद्गुरुराया गुरु मंत्राची दीक्षा देऊनी षडरी पुंचा अंत केला से मनी ठेविता माथा सद्गुरु चरणी अर्पण पुष्पांजली गुरूंच्या चरणी जय देव जय सद्गुरुराया जय देव सदैव प्रसन्नतेची विद्या देऊनी नव चैतन्य आले अमुच्या जीव जय देव जय सद्गुरुराया जय देव गुरुदेवांची सेवा करुनी करिता सेवा आनंद होत से मनी ठेविता माथा सद्गुरु चराया जय देव कापूर संतम हृदयाल विंदे मंदालमाला कपालमाला शिवशंकराय दिगंबराय पाणी फिरून द्या कर्पूर गौरम धूपम दीपम निरांजनम आरतीम समर्पयामि 3 वेळा पाणी फिरून द्या कर्पूर त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेंद्रियेण बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावं पुणे मोठ्या माणसाला उठून द्या सर्वांना देऊ द्या अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेव हरी श्रीधरं माधवं जानकी नायकं रामचंद्रं भज हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरी बसून सर्व मुरली माला गोपाला रे प्यारे नंद अंबा माता की जय दुर्गा माता की जय सर्वांनी म्हणा अंबा माता की जय अंबा माता की जय दुर्गा माता की जय अंबा माता की जय दुर्गा माता की जय बोलो अनसुया माता की जय बोलो अनसुया माता की अंबा माता की जय दुर्गा माता की जय अंबा माता की जय दुर्गा माता हात जोडून घ्या डोळे बंद करून महिषासुरमधील स्तोत्र म्हणा मग त्याच्यानंतर महाप्रसाद तुम्ही घेऊ शकता हैगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कृते जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवर वर्षिणि दुर्दर्शिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवन पोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते धनुजनि रोषिणि दितिसुतरोषिणि दुःखनिवारिणि सिन्धुसुते जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ जगदम्ब कदम्ब मदम्ब वनप्रियवासिनि हासरते शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृङ्गनिजालय मध्यगते मधुमधुरे कैटभभञ्जिनि रासरते जय हे
महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते वितुण्डित शुण्ड गजाधिपते रिपुगज गण्ड विदारण चण्ड पराक्रम शौण्ड मृगाधिपते निज भुज दण्ड निपातित खण्ड विपातित मुण्ड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। बोले महिषासुरमर्दिनि माता की। पारड़ सिंगा निवासिनी महाशक्ति भगवती सत्य अनसुया माता की। गजानन महाराज की। सियावर रामचंद्र की। महाबली हनुमान की। पंढरीनाथ महाराज की। रुक्मिणी माता की। सब संतन की। साईनाथ महाराज की। स्वामी समर्थ महाराज की। राष्ट्र संत तुकोजी महाराज की। ऊंचा है भवन ऊंचा मंदिर ऊंची है शान मैया तेरी। चरणों में झुके बादल भी तेरे पर्वत पे लगे शैया तेरी। हे काल रात्रि है कल्याणी तेरा जोड़ धरा पर कोई नहीं। मेरी माँ के बराबर कोई नहीं। तेरी ममता से जो गहरा हो ऐसा तो सागर कोई नहीं। मेरी माँ के बराबर 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 कोई नहीं। जैसे धारा और नदियाँ जैसे फूल और बगिया मेरे इतना ज्यादा पास है तू। जब न होगा तेरा चल नैना मेरे होंगे जल थल। जाएंगे कहाँ फिर मेरे आंसू। दुख दूर हुआ मेरा सारा अंधियारों में चमका तारा। नाम तेरा जब भी है पुकारा। सूरज भी यहाँ है चंदा भी तेरे जैसा उजागर कोई नहीं। मेरी माँ के बराबर कोई नहीं। मेरी माँ के बराबर कोई नहीं। हे काल रात्रि है कल्याणी तेरा जोड़ धरा पर कोई नहीं। मेरी माँ के बराबर कोई नहीं। मेरी माँ के